नमस्कार, आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. तर आज आहोत आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आणि तेथील उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत. तर ते उमेदवार म्हणजे विद्या व्यंकटी शहापूरवाड मॅडम आणि मनमीत सिंग गिरनीवाले सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार सर. जय महाराष्ट्र ताई. नमस्कार. जय महाराष्ट्र. तर सर, आपण आतापर्यंत केलेली सामाजिक कार्य कोणकोणती आहेत त्याबद्दल थोडासा आढावा आपण द्यावा. ताई, आतापर्यंत समाजसेवा केलेली म्हणजे मी आज 10 वर्षापासून आणि 12 वर्षापासून संघटनेमध्ये काम करतो. माझं एक स्वतःचं फाउंडेशन आहे, देवागुरु फाउंडेशन, आणि मी कमीत कमी 12 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतो. आतापर्यंत समाजसेवा केली म्हणजे मी आतापर्यंत रक्तदान शिबिर घेतलेत आणि मी स्वतः 12दा मी रक्तदान केलेलं आहे. आणि आपले जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत तिकडे मी मोफतमध्ये 1213 बॅग मी दिलेले आहेत. आतापर्यंत माझा रेकॉर्ड आहे, मी 7000 ब्लडचे बॅग केलेले आहेत. म्हणजे आणखीन मी समाजसेवा कोरोना काळामध्ये मी खूप हेल्प केली. ज्या टायमाला रेव्हिडेन्शियल इंजेक्शन मला भेटत नव्हतं त्या टायमाला आमच्या आमदार साहेबांच्या हाताला धरून मी लोकांना एवढे इंजेक्शन दिले. लोकांनी त्या इंजेक्शनचा होता रेट काय 2100 काय 3000 रेट होता. लोक त्या इंजेक्शनला 15,000 रुपये विकू लागले. मी ते स्वतः होतो साहेबाकडून आणून जे गरीब लोक आहेत त्याला मोफतमध्ये दिलेत. आणि जे समजा जे पैसे त्यांच्या लायकीमध्ये आहेत त्यांच्या ज्याचा रेट आहे तेच घेतला. म्हणजे कोरोना काळात तुम्हाला माहिती आहे कसं होता. त्या टायमाला अन्नदान खूप केलंय मी. आणि जे आपल्या घरातले वस्तू आहेत, समजा लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात त्यांचे वस्तू आणि साबण, कपडे धुण्याचे साबण, अंग धुण्याचे साबण, शॅम्पू वगैरे, तेल, प्रत्येक गोष्ट मी पुऱ्या वार्डामध्ये वाटलेली आहे. वार्डासही मी नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटलेली आहे. तुम्ही कुठेही जाऊन माझा सर्वे करा, तुम्हाला समजून येईल. ओके. तर मॅम, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आतापर्यंत कोणकोणते सामाजिक कार्य केलेले आहेत त्याबद्दल थोडासा आढावा द्या. नमस्कार, माझं नाव विद्या व्यंकटी शहापूरवाड. माझं वय 21 आहे. मी ग्रॅज्युएट आहे. मी समाजसेवा नाही केली आजपर्यंत. माझ्या मम्मीने समाजसेवा केलेली आहे. माझ्या मम्मीचं नाव निकिता व्यंकट शहापूरवाड आहे. मागील 17 वर्षापासून माझी मम्मी समाजसेवा करते. त्याच कष्टाचं फळ आज मला भेटलेलं आहे. समोर चालून मी पण समाजसेवा माझ्या मम्मीसारखंच करेन. आणि जी मला संधी बालाजी कलंकर साहेबांनी दिलेली आहे, नवीन संधी, तर मी त्या संधीचं सोनं करेल आणि मी पुढील वाटचालीसाठी समाजसेवा करेल. ओके. तर ताई, तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ज्या आपल्याला आता पुढे सॉल्व्ह कराव्या लागतील? भरपूर समस्या आहेत. फॉर एक्झाम्पल ड्रेनेजची समस्या, दुर्गंध तर इथे खूप आहे. दुर्गंध समस्या आहे. इथे नाल्या वगैरे व्यवस्थित नाही आहेत. म्हणजे असं लहान लेकरू जरी बाहेर जरी आलं तर लहान लेकराला निमोनिया होणं, काही म्हणजे एक्सेट्रा निमोनिया वगैरे होणं, हे खूप समस्या आहेत. आणि फर्स्ट तर गर्ल्ससाठी मला स्टडी पॉईंट करायचं आहे. इथे स्टडी पॉईंट नाही आहे. स्पर्धा परीक्षा वगैरे मुली खूप करत आहेत, तर स्टडी पॉईंट आणि 24 आवर्ससाठी मी ट्राय करेल हॉस्पिटलसाठी. ओके. तर सर, यासोबतच तुम्ही आता ज्या समस्या ताईंनी सांगितलेल्या आहेत यावर काही उपाययोजना म्हणून काही तुम्ही ब्लूप्रिंट किंवा विजन तयार केलेलं आहे का? काय उपाययोजना करणार आहात आपण? ताई, आम्ही ब्लूप्रिंट वगैरे सगळं तयार केलेलं आहोत. म्हणजे आम्ही पूर्ण सोसायटीमध्ये जे वॉर्ड आहे ह्याच्यामध्ये आम्ही सर्वात प्रथम निवडून आल्यानंतर आम्ही सगळीकडे CCTV लावणार. म्हणजे आमच्यापाशी कसं आहे, भाग्यनगर, नांदेड हे आमचा हे आहे जे आम्ही तयार केलेलं आहेत. हे तुम्ही वाचून घ्या, नंतर तुमच्यापाशी ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतो जे मी माझ्या मनामध्ये आहे. आमच्या इथं महानगरपालिका जागा खूप मोठी आहे. आता ते समजा अशीच पडलेली आहे. तिथं आम्ही सर्वात प्रथम म्हणजे एक मॉर्निंग वॉकसाठी जागा करणार. लहान लेकरं जाऊन तिकडे चांगलेपणे अभ्यास करेल, कोणी लहान लेकरं खेळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या समोर तिथं विमानतळाच्या बाजूला लागून तिकडे एक जागा आहे, तिकडे आम्ही हॉस्पिटलसाठी ट्राय करणार. म्हणजे आता आमचे आमदार जे बालाजी कलंकर साहेब आहेत त्यांनी 100 खाटांचा रुग्णालय आणलं, तुम्हाला माहितीच असेल. तोच आम्ही साहेबाला विनंती करणार की साहेब, आम्हाला एक कमीत कमी 20 जागेचा एक तिकडे 24 घंटे डॉक्टर असावेत. ह्या नावाने आम्हाला साहेबाच्या नावाने एक हॉस्पिटल आम्हाला इकडे पाहिजे. बरं सर, सोबतच माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की या प्रभागातील जे मागे नगरसेवक होते त्यांनी कोणत्या प्रकारचे कामं केलेत आणि ते पूर्ण झालेत का? आपल्याला काय वाटतं? ताई, आता तुम्हाला सांगतो मागच्या नगरसेवकाच्या बाऱ्यामध्ये. आता आम्ही फिरतोय वार्डामध्ये. आता महानगरपालिका इलेक्शन होते 8 वर्षानंतर. आम्ही ज्या बी गलीमध्ये जातो आम्ही त्यांना विचारतो, तुम्ही जाऊन विचारा, कारण की तुम्ही स्टार प्रचारक आमचे, तुम्ही जाऊन त्यांना विचारा. आम्हाला ते मदत, आम्हाला त्यांचं तोंड पण माहीत नाही. फक्त आणि फक्त 1 महिन्यापासून आमच्यापाशी सतत चक्कर मारत आहेत.
एकदा आमच्यानं चूक झाली, आम्हाला माफ करा. म्हणजे नगरसेवकाचं काम इथं काहीच नाहीये. 8 वर्षात जेव्हा नगरपालिका झाली त्याच्यानंतर कोरोना आला, ते सगळे घरी बसले. त्यापासून जे घरी बसले ते विचारूच नका. मग आपले आमदार कल्याणकर साहेबांनी वार्डामध्ये असं काम केलेलं आहे, कमीत कमी ते 8 ते 9 कोटी रुपये फक्त वार्ड क्रमांक 4 मध्ये टाकलेत साहेबांनी. 2.5 कोटीचं इथं हनुमानगड मंदिर आहे, त्याच्यामध्ये 80 लाख रुपयाचं फक्त शेड केलं साहेबांनी. तिथं गोरगरीब लेकरांचे लग्न होतात, कोणाचा वाढदिवस होते. आणि मंदिराचं तो सांगूच नका. ड्रेनेज लाईन सर्वांना साहेबांना आता आणलेली आहे. ते काम पूर्ण झालेलं नाही, थोडं बाकी आहे. पण आणखीन साहेबाचंच काम आहे फक्त. नगरसेवकाचं इथं काहीच काम नाहीये. 1992 पासून आहेत जे नगरसेवक आहेत ना, ज्याच्या खिलाफ मी इलेक्शन लढतोय, त्यांची पहिली संधी आहे. 1992 ते इथं आलते. ते स्वतः ते आता म्हणतात की मला एक संधी द्या. त्यांना स्वतःला माहिती आहे की मी इथं काहीच काम केलेलं नाहीये, म्हणून ते म्हणतात की एक संधी मला द्या. आता मोठमोठे दिग्गज आहेत इथं, आणि इथं असं झालेलं आहे धनशक्ती आणि जनशक्ती. मी सांगतो देवासमोर आम्ही सर्व उमेदवार येतो, आम्ही शपथ घेऊ देवाची की फक्त आणि इमानदारीने लढाई करतो. त्यांना मला एकही रुपया वाटू नका, मग बघू ते कसे निवडून येतात. नक्कीच सर. तर ताई, यासोबतच महिला प्रश्न जे आहेत आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, तर त्या संदर्भात आपली काय उपाययोजना असतील? पुढील वाटचालीसाठी तर मी समाजसेवा करणारच आहे. जे पण त्यांच्या समस्या असतील तर आम्ही 4ही उमेदवार जाऊन निवडून दिल्याच्यानंतर 4ही उमेदवार जाऊन आम्ही त्यांचे घरी जाऊन आम्ही विचारणार की बाबा तुम्हाला काय समस्या आहे, ते आम्ही पूर्वता करू आम्ही त्यांची पूर्ण. नक्कीच ताई. तर यासोबतच महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन कराल? मी जनतेला एवढंच आवाहन करेल की धनुष्यबाणला येत्या 15 जानेवारीला धनुष्यबाणलाच मतदान करा आणि आम्हाला निवडून द्या, चौघांना पण, बस. ओके ताई. सर, महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन कराल आणि काय आश्वासन द्याल? आपल्याला काय वाटतं? ताई, मी हे जे वार्ड आहे माझ्यासाठी नवीन नाहीये. वार्ड क्रमांक 4 मध्ये माझा जन्म झाला. 1998ला मी जन्मलेला आहे. आणि इथं खूप मोठमोठे दिग्गज होते जे साहेबाला म्हणू लागले की दादा आम्हाला तिकीट द्या. आम्ही सगळं काही करत, साप दाब दंडभेद. साहेबाला माहित आहे मी सर्वसाधारण घरच्या गरीब कार्यकर्ता आहे. साहेबांनी फक्त मला न्याय दिलेला आहे, तर तिकीट दिलेलं आहे. मी वार्डाची एक गल्ली ओळखत होता. वार्डामध्ये कोणची गल्ली आहे, कोणाचं घर आहे, मला सगळं तोंड पाठ आहे ताई. फक्त इथं जर मी निवडून आलो, मी जनताची अशी सेवा करणार. नगरसेवक पद हे लोक म्हणतील हे काय नाही, हे माणूस काय करायला, मी एवढं काम करणार. नगरसेवक जे आज इथं जे नगरसेवक आहेत, म्हणजे कोणते बी नगरसेवक एक कारमध्ये फिरतो दिलदुली कोटीच्या. माझ्यापाशी स्वतःची फक्त एक बाईक आहे, त्याच्यावर माझ्यापाशी काही नाही. आणि मला काही बी करायचं नाही, फक्त मला समाजसेवा करायची आहे ताई. मी जनतेला फक्त एवढंच म्हणेल, मी तुमच्यातला एक लेकरू आहे. मला कोणता मोठा नेता तुम्ही समजू नका. मला फक्त एक तुम्ही सेवा करायची संधी द्या, मी त्या संधीचं सोनं करेल. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू. जय महाराष्ट्र. तर ह्या होत्या विद्या व्यंकटी शहापुरवाड मॅडम आणि मनमीत सिंग गिरणीवाले सर यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांच्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या आणि त्यांची ब्लूप्रिंट काय आहे हे देखील आपण समजून घेतली. तर पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.